गणपती बाप्पा मोरया। गौरी गणपतीच्या काळामध्ये घरच्या घरी बनवा अगदी 5 मिनिटात तुपाच्या वाती। घरच्या घरी जो आहे तुपाची वात कशी बनवायची त्याचं सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं मेण नाही घातलेलं आहे, कारण मेण जे आहे पूजेमध्ये आपण वापरत नाही। आपण शुद्ध गाईच्या तुपापासून हा तुपाची वात तयार केलेली एकदम सोपी पद्धत आहे आणि ह्याच्यामध्ये जेवढे पण साहित्य ते फक्त घरच्या वस्तूंनीच बनवलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि शेजारी बेल आयकॉन पण प्रेस करा। तर बघा, बाजारामध्ये अशा सिलिकॉन मेल्स तुम्हाला भरपूर भेटतील, विविध प्रकाराच्या विविध शेपचे आहेत। तर माझ्याकडे हे काही मोल्ड्स आहेत, तर त्याच्यातल्या एक मोल्ड पासून मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे की आपण कसं करायचं। तर बघा, फुलवाती घेतलेल्या आहेत, पण त्या फुलवाती एकदम सरळ नसतात म्हणून थोडंसं स्ट्रेच करून घ्यायचं आहे आणि बघा अशा त्या उभ्या राहिल्या पाहिजेत। अजून एक तुम्हाला मी करून दाखवते आणि त्याच प्रकारे मी बाकीच्या पण फुलवाती तयार करून घेते। एकदम सोपी पद्धत आहे, अवघ्या 5 मिनिटांमध्ये होणारा ही तुपाची वात आहे आणि आपण सहज त्याला जे आहे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। जेव्हा पण पूजा करायची असेल तेव्हा तुम्ही वापरू शकता। तर बघा, इथे मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे आणि त्याला आपल्याला व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे। तूप मी शुद्ध गाईचंच घेतलेलं आहे आणि हे गाईच्याच तुपाने वाती बनवल्या जातात। तर बघा, आता तूप विरघळलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण भीमसेनी कापूर टाकणार आहेत। भीमसेनी कापूर टाकला तर खूपच चांगला असतो, कारण तो एकदम शुद्ध कापूर असतो आणि त्याचा जो सुगंध आहे तो सुद्धा खूपच चांगला असतो आणि असं पण घरामध्ये कापूर जाळणं खूपच शुभ असतं। तर बघा, कापूर वितळल्या आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करून घ्यायची आणि त्याला असं ढवळून जे आहे तुपामध्ये जे कापूर व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे। एकदम सुंदर सुगंध दरवळतोय माझ्या तरी घरामध्ये आणि आता हे मिश्रण थंड झाल्यावरच आपल्याला ह्याचा प्रयोग सुरू करायचा आहे। तर बघा, मी असं हे मोल्ड ठेवलेलं आहे आणि सगळ्यात पहिला जे आहे आपण थोडं तूप टाकून घेणार। डायरेक्ट वाती ठेवायच्या नाहीयेत, पहिला बेसवर जे आहे थोडं तूप टाकायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यावरती वाती ठेवून घ्यायच्या आहेत। आपण घरी जे तुपाच्या वाती बनवतो त्या एकदम शुद्ध असतात, त्याच्यामध्ये आपण मेण वापरत नाही। पण बाजारातनं ज्या तुम्ही विकत आणतात नक्की डब्यावर वाचून घ्या की त्याच्यामध्ये मेण आहे का, वॅक्स लिहिलेलं असेल तर ते घेऊ नका, कारण ते पूजेमध्ये वापरलं जात नाही। आणि बाजारातल्या ज्या वाती असतात त्या कडकच्या कडक राहतात, त्याचं कारणच ते अगर तुम्ही मेण वापरलं तर त्या कडकच राहणार। पण जे आपण गाईच्या तुपाने शुद्ध बनवतो त्या फ्रीजमध्ये ठेवायला लागतात। तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा पण पूजा करा, सामान करा, तुम्हाला तयारी करायची असेल पूजेची, त्या टायमाला ते तुम्ही पूजेला वापरू शकतात। तर बघा, मी अशा एक एक करून अशा वाती व्यवस्थित ठेवून घेत आहे। एकदम सोपी पद्धत आहे, पण ह्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जेव्हा पण आपल्याला पूजाला दिवा बनवायचा असेल तेव्हा तुम्हाला जास्त तयारी करायची गरज नाही, फक्त फ्रीज उघडा, वात काढा आणि दिवा प्रज्वलित करून घ्या। तर बघा, अशी मी वात ठेवून घेतली आणि त्याच्यावरती पुन्हा आपल्याला जे आहे तूप टाकून घ्यायचं, व्यवस्थित तूप लावून घ्यायचं। प्रत्येक वात व्यवस्थित कोट झाली पाहिजे, असं मी प्रत्येक वातीला कवर करून घेते आहे की नाही। एकदम सोपी पद्धत, घरच्या घरी तुपाची वात कशी बनवू शकतो ह्याची सगळ्यात सिंपल आणि सोपी अशी ही पद्धत आहे। माझ्या घरात तर मी अशाच पद्धतीने दिवे बनवते, तर मला असं वाटलं तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करावी म्हणून मी हे तुमच्याबरोबर पद्धत शेअर केली आहे। अगर आवडला तर लाईकचं बटन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ह्याचा फायदा मिळेल। तर बघा, आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं सेट होण्याकरता, साधारण 2 ते 3 तास तुम्हाला हे ठेवायचं। ते घट्ट झालं की त्याच्यानंतरच तुम्हाला तो मोल्ड बाहेर काढायचा आहे। बघा, व्यवस्थित सेट झालेले आहेत माझ्या ह्या तुपाच्या वाती, आहे की नाही। सिंपल रेसिपीने एकदम फटाफट बनतात, तुम्हाला जितक्या दिवसाच्या पाहिजे असतील तेवढ्या तुम्ही पहिलाच बनवून ठेवू शकतात। आणि ह्या तुपाच्या वाती तुम्हाला फ्रीजमध्येच ठेवून स्टोअर करायच्या आहेत, जेव्हा दिवा लावायचा असेल त्या टायमाला काढून घ्या। बघा, मी तुम्हाला दिवा प्रज्वलित करून सुद्धा दाखवते घरच्या घरी बनवलेल्या तुपाच्या वातीपासून। बघा किती सुंदर आणि सुबक दिवा तयार होतो आणि ह्याला जो सुगंध आहे तो सुद्धा खूप छान आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण
भीमसेनी कापूर टाकलेला आहे। तर आता प्रत्येक पूजेच्या वेळेस घरी बनवलेल्या तुपाच्या वातीच वापरा। होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, नवीन असतील तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। थँक्स फॉर वॉचिंग DJ केक्स अँड व्लॉग।